भवनातील या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। अगदी काहीच वेळामध्ये या अधिवेशनाला सुरुवात होईल आणि तत्पूर्वी राज्यपाल आचार्य देवव्रत हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहे। त्यांच्या आगमनावेळी आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष, त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती हे तीनही प्रमुख नेते यावेळी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून राज्यपालांचं स्वागत केलं जात आहे आणि यानंतर अगदी काहीच वेळामध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात होईल। पण तत्पूर्वी ही दृश्य विधान भवन परिसरातली आपण पाहतोय। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं आगमन झालेलं आहे आणि सध्या त्यांचं स्वागत केलं जात आहे। सगळे महत्त्वाचे नेते असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, त्याचबरोबर इतरही अधिकारी असतील, यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि राज्यपालांच्या अभिभाषणानं या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत असते। अगदी काहीच वेळामध्ये या अधिवेशनाला सुरुवात होईल, पण तत्पूर्वी ही विधान भवन परिसरातली दृश्य आपण पाहतोय। तर विधान भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं विधान भवन परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांच्याकडून राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रगीत देखील झालेलं आहे। अगदी काहीच वेळामध्ये या अधिवेशनाला सुरुवात होईल, मात्र त्याआधी राज्यपालांना पोलीस पथकाची ही सलामी आपण या दृश्यांमधून पाहतोय। पोलीस पथकाच्या या सलामीनंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणानं आजच्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होईल। आज राज्यपाल आचार्य देवव्रत हे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपलं अभिभाषण करतील आणि त्यानंतर आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। या अर्थसंकल्पामध्ये 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा पहिलं अधिवेशन आहे आणि याच वेळी मुख्यमंत्र्यांकडून यावर्षीचा अर्थसंकल्प हा मांडण्यात येणार आहे। त्यामुळे विविध कारणांनी विशेष असं हे अधिवेशन ठरणार आहे। अगदी काहीच वेळामध्ये या अधिवेशनाला सुरुवात होईल। या अधिवेशनामध्ये सुरुवातीला राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर अजित पवार यांचा
शोकप्रस्ताव मांडला जाईल। विधानसभेचे अध्यक्ष असतील आणि त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती असतील यांच्याकडून हा शोकप्रस्ताव मांडला जाईल। या शोकप्रस्तावावरती त्यांच्याकडून बोललं जाईल। त्यानंतर इतरही आमदार आज या शोकप्रस्तावावरती बोलणार आहेत, अजित पवार यांच्याविषयीच्या आठवणी सांगणार आहेत। त्यामुळे अनेक अर्थांनी हे अधिवेशन महत्त्वाचं असं ठरणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वीची ही अगदी काहीच वेळापूर्वीची आपण दृश्य पाहतोय जेव्हा राज्यपाल हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले होते। त्यावेळी पोलिसांच्या पथकाकडून त्यांना सलामी देण्यात आलेली आहे। त्यांचं स्वागत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर या अधिवेशनाला सुरुवात होईल। या अधिवेशनामध्ये जवळपास एकूण 15 विधेयकं ही मांडली जाण्याची शक्यता आहे। राज्याचा अर्थसंकल्प हा 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मांडणार आहेत आणि त्याचमुळे हे अधिवेशन काहीसं खास असणार आहे। त्याचबरोबर काल विरोधकांची पत्रकार परिषद झालेली आहे। चहापानावरती बहिष्कार हा विरोधकांकडून काल घालण्यात आलेला होता आणि त्यानंतर सरकारवरती अनेक ताशेरे हे विरोधकांच्या माध्यमामधून सोडण्यात आलेले आहेत। अनेक प्रश्न आहेत, मग यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकरी कर्जमाफी असेल, त्याचबरोबर पीक विमा असेल, असे अनेक मुद्दे असतील, मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण असेल, अजित पवार यांच्या अपघातासंबंधीचा अहवाल असेल, या सगळ्याच मुद्द्यावरून विरोधक हे सरकारला घेरण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते। त्यामुळे एकूणातच हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे। अगदी काहीच वेळामध्ये या अधिवेशनाला सुरुवात होईल। आज अभिभाषण होईल राज्यपालांचं आणि त्यानंतर शोकप्रस्ताव होईल। शोकप्रस्तावावरती आमदार बोलतील आणि त्यानंतर आजच्या दिवसाचं कामकाज संपेल। त्यानंतर उद्यापासून पुन्हा एकदा या कामकाजाला सुरुवात होईल। अगदी काहीच वेळापूर्वीची विधानभवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे विधानभवन परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, इतरही अधिकारी, इतरही महत्त्वाचे नेते यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि परंपरेनुसार राष्ट्रगीत देखील झालेलं आहे। अगदीच काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ही विधान भवनातली दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं अभिभाषण हे सुरू होईल आणि या अधिवेशनाला सुरुवात होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।